कुढावत येथे पारंपरिक पद्धतीने विश्व आदिवासी जनजागृती दिवस उत्साहात साजरा। सालाबादाप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कुढावत गावात जागतिक आदिवासी जनजागृती गौरव दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी पारंपरिक वाद्य ढोल, पावी, बिरी, थाळी, झांज, तोर, मांदळ, तुतड्या, आदिवासी पारंपरिक वेशभूषा, आदिवासी संस्कृती, इतिहास, बोली, भाषा, रूढी, परंपरा यांचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या थाटात व उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी सरपंच दीपक ठाकरे यांच्या संपर्कात असलेले तालुक्यातील व परिसरातील 40 ते 50 गावातून आदिवासी वेशभूषा परिधान करून महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी एकता परिषदचे अपवासी दामोअण्णा ठाकरे लिखित नाय भूलजी धरती यह किले नाय भूलजी हे हृदयस्पर्शी अमरगीत गायिका आशा नाईक यांनी आपल्या मधुर सुरात गायले असता उपस्थित सर्व आदिवासी बांधव मंत्रमुग्ध झाले। 50 पेक्षा अधिक पारंपरिक वाद्य ढोल, पावी, बिरी, थाळी, झांज, तोर, मांदळ च्या तालावर सर्वांनी नृत्य केले असता यावेळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन बघण्यास मिळाले। सोनगावच्या आदिवासी कला पथक, गुजरात व कोठबाधनी कला पथक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। प्रमुख अतिथी शहादा तळोदा मतदारसंघांचे आमदार राजेश पाडवी व प्राध्यापक मकरंद पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावून क्रांतीवीर खाज्या नाईक व क्रांतिकारी महापुरुषांना अभिवादन केले। यावेळी आदिवासी एकता परिषदचे महाराष्ट्र सचिव सुनील गायकवाड जळगाव, प्रमोद ठाकरे, संतोष पराडके, पंढरीनाथ मोरे, आदिवासी टायगर सेना जळगाव, प्राध्यापक मोहन उंडे, पुणे, अजय गावेत, आदिवासी टायगर सेना, सुशील कुमार पावरा बिरसा फायटर, डोगर बाबुल, डॉक्टर मनीलाल शेलटे, संतोष पावरा आदिवासी एकता परिषद, रवी पाडवी, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष नाईक, सुरेश नाईक, जामन ठाकरे, रवी ठाकरे, भीमसिंग चौधरी, नवनाथ नाहडे, अनिल ठाकरे, नवनाथ भिलावे, विनोद ठाकरे, आकाश ठाकरे। कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी एकता परिषद व क्रांतीवीर खाज्या नाईक, आदिवासी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सह अनेक संघटनेचे पदाधिकारी व हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक वळवी यांनी केले तर सरपंच दीपक ठाकरे यांनी आभार व्यक्त केले। SMTV मराठीसाठी संजय मोहिते यांचा स्पेशल रिपोर्ट शहादा। ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त आज कुढावत येथे आमचे आजोबा दामू ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव दीपक ठाकरे यांच्या वतीने आज या ठिकाणी आदिवासी गौरव दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमात समाजातील सर्व त्या ठिकाणी बांधव, परिसरातील सर्व आदिवासींचे आपले गावागावातले सर्व त्या ठिकाणी हजर झाले। पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी त्या ठिकाणी हा भगवान बिरसा मुंडांचा जयंतीचा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतोय। अतिशय आनंद होतोय की आमच्या लहान मुली असतील, मुलं असतील, संपूर्ण समाजातील लहान मोठ्यापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्व उत्साहात त्या ठिकाणी साजरा करतायत। येणाऱ्या पिढीला देखील आमच्या संपूर्ण भारतातल्या आदिवासींना ज्यांनी भगवान बिरसा मुंडांनी जल जंगल जमीन याचे आपण मालक आहोत शिकवण देणारे त्यांचा हा जयंतीचा दिवस आहे। त्यांचं योगदान, त्यांनी दिलेले जे काही समाजासाठी शहीद म्हणून ते झाले त्या ठिकाणी आणि समाजाला कुठेतरी चांगलं त्या ठिकाणी शिकवण देऊन ते या ठिकाणी गेले। समाजाला एकत्रित, संपूर्ण भारतातील समाजाला एकत्रित करण्याचं कार्य केलं। अशा भगवान बिरसा मुंडांच्या त्या ठिकाणी स्मृती मनापासून अभिवादन करतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उत्साह अजून मोठ्याने साजरा करावा सर्व माझ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो।